शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला वघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांचे श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणव रघुबर विमल जसोजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश विकार महिम न पारंते परम विदिशो यद्य सदृशि स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिराः अथा वाच्य सर्वस्व स्वमति परिणामावधि वृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याचं उत्तम उदाहरण देणारा तुकोबारांच्या जीवनातला हा अभंग आहे। या अभंगाची थोडीशी कथा आहे, लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देहू गावाची जी स्मशानभूमी आहे तिथे कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना घोटवीन लाल ब्रह्मज्ञाने हाते असा अभंग तुकोबारांनी कीर्तनाला घेतला होता। कीर्तन करत असताना कीर्तनातून तुकोबारा देवाला बोलवत होते। तो दिवस तुकोबारांच्या जाण्याचा होता। वैकुंठातून भगवंतानं विमान पाठवलं, देवही बरोबर आला आणि गेला तो विमानी बैसून या तुकोक्तीप्रमाणे भगवंत तुकोबारांना वैकुंठाला घेऊन गेले। याच्यामध्ये फार मोठा वाद आहे। आता संप्रदाय वैकुंठ गमन मान्य करतो, मानलंच पाहिजे ते आहेच। 100% परिपूर्णता विश्वतानं ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनच मान्य करायचं। आता तुकाराम महाराजांचा खून झाला, तुकाराम महाराजांना मारलं गेलं, तुकाराम महाराजांचे अनेक प्रकार आता विचारीवाद्यांनी बुद्धिवाद्यांनी मांडलेले आहे।
कुणाचं काय असेल पण आमच्या संतांच्या वचनावरती आमचा विश्वास आहे. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देव घेऊन निर्धामा गेले, निळामणी सकळ संता तोषविले. या प्रमाणावरून तुकोबराय वैकुंठाला गेले हे आपल्याकडे त्याची प्रमाण आहे. ज्याचा विश्वास नाही त्याला प्रमाण मान्य नाही. पण जो वारकरी संप्रदायाच्या तत्वानं मार्गक्रमण करणार आहे त्याला तुकोबरायांचं वैकुंठगमन मान्य आहे. तुकोबरायांच्या कीर्तनाला 14 टाळकरी होते. विमानासारखे तुकोबराय उडत गेले. कसे गेले हे 14 टाळकऱ्यांना दिसलं नाही, पण तुकाराम महाराज निघून गेले. संतांनी लिहून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराजांचं कीर्तन करता करता जाणं, जे 14 टाळकरी कीर्तनाला होते त्यांच्या मनाला चटका लावून गेले. 1 दिवस 2 दिवस 14 15 20 दिवस गेले. टाळकऱ्यांच्या मनामध्ये एवढाच प्रश्न असायचा की जीवनभर तुकोबरायांनी परमार्थ केला. अखंड दुसऱ्यासाठी जगणारे तुकोबा, दुसऱ्यासाठी गाथ्याची निर्मिती करणारे तुकोबा, मात्र कीर्तन करता करता तुकोबरायांचं काय झालं असावं, काय झालं असावं, काय झालं असावं. प्रत्येकाच्या मनामध्ये हा संभ्रम तयार व्हायचा, विचार तयार व्हायचा. 14 ते 15 दिवस 14 टाळकऱ्यांनी अन्नच घेतलं नाही. आमच्या तुकोबांचं काय झालं, आमच्या तुकोबांचं काय झालं, आमच्या तुकोबांचं काय झालं, असा प्रश्न मनामध्ये भेडसावत राहायचा. आणि एक दिवस या 14ही टाळकऱ्यांच्या स्वप्नामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय आले आणि तुकाराम महाराजांनी 14 टाळकऱ्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, काळजी करू नका म्हटले, माझी चिंता करू नका, मी कीर्तन करत वैकुंठाला निघून गेलो, देव मला घेऊन गेला. माझं काय झालं ते मी गाथ्यामध्ये जिवंत असतानाच एका अभंगामध्ये लिहून ठेवलं. तो अभंग म्हणजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला बघ्या दुःखाच. मग परिपूर्णतः या अभंगामध्ये, आणि हा अभंग तुकाराम महाराज निघून गेल्यावर नाही हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये हा अभंग तुकोबराय जिवंत असताना तुकोबरायांनी लिहिलेला आहे, या मृत्यू लोकामध्ये असताना लिहिलेला आहे. याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचा शेवट जिवंतपणे गोड केलेला आहे. या अभंगाची ही कथा आहे. त्या आपण त्या अभंगाचं गोड चिंतन 1 वाजेपर्यंत आपण या अभंग 3 वाजेपर्यंत 1 ते 3 आम्हाला ती 11 ते 1 ची सवय आहे ना, त्यामुळे ती 11 ते 1 राहत आमच्या बीड जिल्ह्यात तिकडे खाली, तुमच्याकडे थोडं उशिरा राहत. 1 ते 3 या वेळामध्ये 3 वाजेपर्यंत आपल्याला पाहण्याचं, अभंगाचं चिंतन पाहण्याचा अगदी मानस आहे. अतिशय सुंदरसं कार्यक्रम नियोजन या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या या मालेवाडी गावाला गेल्या 15 दिवसापूर्वी वैकुंठवासी ब्रह्मलीन कैलासवासी वैजनाथ एकनाथराव बदने या दादांचं भाऊंचं दुःखद निधन झालं. त्यांना देवाज्ञा झाली आणि या भगवंताच्या पायाजवळ ते गेल्यानंतर त्यांच्या निमित्तानं दशक्रिया विधी असेल, गंगापूजन असेल, किंवा मग आपण जे कार्यक्रम करतो त्या संबंधानं हा गोड जेवणाचा कार्यक्रम आजच्या दिवशी आयोजित करण्यात आला. आणि त्या संबंधातून सगळ्या या परिवारातील जे सरपंच आहेत आपल्या गावची, ज्यांनी या गावाला विकासात्मक दृष्टीनं पावलं टाकलेली आहेत. जसं असं येताना पाताळातच आलो की काय असं वाटत होतं, खाली उतरत असताना असं हे पाताळामध्येच असलेलं हे गाव आहे. तसं अगदी त्यांच्या नियोजनानं, त्यांच्या संकल्पनेतून गावाचा विकास आहे. अशा आपल्या गावची प्रथम नागरिक सरपंच, त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत वाटतं, सौभागी वैशाली भुराज बदने आणि भुराज वैजनाथ बदने, महादेव वैजनाथ बदने सदस्य ग्रामपंचायत मालेवाडी, आणि समस्त बाबासाहेब पाराजी बदने, प्रभाकर बाराजी बदने आणि समस्त बदने परिवार, मालेवाडी ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, भजनी मंडळी, या सगळ्यांच्या विद्यमानातून, संकल्पनेतून या सगळ्यांनी, युट्यूबला आमचे राम मुंडे दादा आहेत, या सगळ्यांनी विनंती केली की साखरे महाराजांचं कीर्तन आपल्या मालेवाडीला झालं नाही, त्या संबंधातून महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे असं एक अट्टहास निर्माण झाला. मग भरत महाराज असतील, सनतकुमार महाराज असतील, आमचे उद्धव महाराज असतील, या सगळ्या महाराष्ट्रातील या भागातल्या लोकप्रिय वादक गायकांनी विनंती केली की अक्रूर महाराजांचंच कीर्तन आयोजित करा. आणि त्या संबंधातून आज या लॉकडाऊनच्या नंतर हे पहिलंच चांगल्या प्रकारचं कीर्तन, समाजातलं कीर्तन करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरसं वातावरण आजच्या कीर्तनाला उपस्थित आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक वादक मंडळी या सरपंचाच्या प्रेमाखातीर, बदने दादांच्या सरपंचाच्या या परिवाराच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपलब्ध आहेत. गोड जेवणाचे कीर्तन करत असताना परिसरातील सगळी पंचक्रोशीतील गुणवान टाळकरी मंडळी आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. शेवटपासून ते सगळी उभी असणारी टाळकरी गुणीजन, सगळ्यांना माझं वंदन. त्यामध्ये प्रमुख गायक मंडळी, संगीत अलंकार, भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, सहजच तार सप्तकामध्ये जाणारा, हृदयाला असा चिटकून जाणारा, गोड लागणारा आवाज ज्यांना सरस्वतीनं प्रदान केलाय असे आमचे उद्धव बापू गरड महाराज आपल्याला गाण्यासाठी आहेत. त्यांच्या मागे चाल म्हटलेले आमचे कैलास महाराज याच भागाचे एक वैभव आहेत. आपण सगळी परिसरातील
गुणवान मंडळी, मोठी नामांकित गायक वादक मंडळी, आपण सगळीच आता सगळ्यांची नावं घेत बसतो तर वेळ जाईल. आपण उभी असणारी सगळी गायनातली समृद्ध, संगीतातली समृद्ध गायनाचार्य मंडळी सगळ्यांना वंदन. आमच्या संगतीमध्ये आलेले युवा कीर्तनकार रामायणाचार्य संतोष महाराज वनवे, ते गायक नाहीत, कीर्तनकार आहेत, पण तरी सुद्धा ते टाळ घेऊन उभे आहेत, माझ्या संगतीमध्ये आहेत. संध्याकाळी एक कीर्तन जाता जाता आम्हाला आहे म्हणून ही सगळी मंडळी बरोबर आहे. आमचे वनवे महाराज, त्यांनाही माझं वंदन, ते टाळ घेऊन उभे आहेत. महाराष्ट्रातील या परळी भागाचं वैभव भरत महाराज सोडगीर मृदंगाचार्य आहेत, युवा कीर्तनकार आहेत, चिंतनीय कीर्तन चांगल्या प्रकारचं वाजवणं, अनेक विद्यार्थ्यांना आपल्यासारखाच मृदंग वाजवता आला पाहिजे या उद्देशातून समाजाला पखवाजाचं ज्ञान देणारे भरत महाराज सोडगीर मित्र आहेत, आमचे गुरुबंधू आहेत, त्यांचे बंधू पण आमचे मित्र आहेत. त्या दोघांनाही माझं वंदन. समोरून आमचे सनत कुमार महाराज बडे, त्यांचं मोठं नाव आहे पखवाज विश्वामध्ये, सोलो पखवाज वाजवण्यामध्ये महाराजांचं मोठं नाव आहे. आपण आमच्याकडे त्यांचा सन्मान आम्ही करणार होतो यावर्षीच, पण थोडंसं कोरोनामुळे कार्यक्रम झाला नाही. महाराज आमच्याकडे प्रसिद्ध आहेत सनत कुमार महाराज बडे, त्यांनाही माझं वंदन. दोन मृदंगाचार्य, आपण उभी असणारी सगळी गुणवान टाळकरी मंडळी, याच्यामध्ये मग ज्येष्ठ टाळकरी ज्यांनी दगडाच्या टाळामधून गायले अभंग, ज्यांनी या अशा दगडाधोंडामध्ये हे कार्यक्रम रुजवले, चालू केले, परंपरागत चालवले, या सगळ्या टाळकऱ्यांना माझं कोटी कोटी वंदन. बसलेल्यापैकी माझ्या संगतीमध्ये आमचे आप्पा महाराज, त्यांची संस्था आहे, फार गोड वाजवतात. त्यानंतर आमचे कीर्तन केसरी कीर्तन रत्न आमचे कृष्णा महाराज राऊत, ते पण कीर्तनकार माझ्या संगतीमध्ये आहेत. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, माता मावल्या पुरुष मंडळी, शूटिंग करणारे सिस्टीमवाले तर फारच छान आहे, ट्रबल बाज गिन विकू, अशा सभा मंडपात सुद्धा त्यांनी चांगला आवाज दिलाय, त्यांनाही माझं वंदन. आपण समस्त या वदने परिवारावर प्रेम करणारी आमचे चोले महाराज, हे वडवणीवरनं आलेले याच परिवाराचे ते मित्र आहेत, ते पण या ठिकाणी उपलब्ध आहेत. मला सगळ्यांची नावं बघा माहिती नाही, पण आपण सगळी गुणीजन मंडळी ज्यांच्याबद्दल मला हृदयापासून प्रेम आहे, मनापासून तुम्हा सर्वांना अभिवादन करतो, तुमच्या सगळ्यांच्या पायाला लागतो. वेळ कमी आहे, आपल्याला भरपूर चिंतन बघायचं आहे, 1 सव्वा तास आहे. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. एखाद्याचं नाव चुकून हुकून राहिलं असेल, मोठा माणूस असेल, प्रत्येक क्षेत्रातला इथं जमा झालाय, त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. एक विनंती आहे, कोरोनाचा काळ आहे, हाताने टाळी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. जाऊ द्या, काही नाही केलं तरी 1 सव्वा तास सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला हरी विठाला गोड जेवणाचं कीर्तन आहे. आपल्याकडे ज्या दिवशी व्यक्ती गेला, त्या व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मुलानं त्याचं तर्पण करावं लागतं. हे थोडंसं लक्ष देऊन ऐका 2 मिनिटं. व्यक्ती गेला की त्या व्यक्तीच्या नावानं तर्पण करावं, पिंडदान करावं. व्यक्ती गेला की एक पहिल्या दिवशी पहिला पिंड असला पाहिजे, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4. आता हे आपण पाळत नाहीत. न्यायमीमांसा, न्यायशास्त्र किंवा गरुड पुराण या 2-3 ग्रंथामध्ये त्याचं श्लोकासहित, अभ्यासासहित वर्णन आलेलं आहे, तुम्ही ते वाचन करू शकता. ज्या दिवशी आपले वडील गेले किंवा आपल्या घरातली आई गेली तर तिच्या नावानं आपण पिंडदान करावं लागतं. ज्या दिवशी गेला त्या दिवशी 1 पिंड, दुसऱ्या दिवशी 2, अशी अनुक्रमे आपण रोज करत नाहीत. म्हणून गंगेच्या पवित्र काठाला, पैठण सारख्या तीर्थक्षेत्राला, आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राला, वैद्यनाथच्या ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्राला आपण तिथं जाऊन मग दशक्रिया विधीला ब्राह्मण मंत्र उच्चारानं पिंडदान करत असतो. दशक्रिया विधी त्याला म्हणतात. 10 पिंडदानाला आपलं बोट लावलं जातं आणि दशक्रिया विधी झाली की 11व्या दिवशी सुद्धा 11 पिंडदान दिले पाहिजे, 12व्या दिवशी 12, 13व्या दिवशी 13, 14व्या दिवशी 14. आता हे कुणी पाळत नाही, कुणी करत नाही, पण ते करणं गरजेचं आहे. त्याला तर्पणाचं शास्त्र म्हणतात. आणि मग त्यानंतर सुतक फिटल्यानंतर समस्त ग्रामस्थ मंडळीचं जे ऋणानुबंध आपल्यासाठी राहतं त्यांना अन्नदान म्हणून आपल्याकडे गोड जेवणाचा कार्यक्रम केला जातो. आणि त्या गोड जेवणाच्या प्रत्यर्थ एकदाच गोड जेवण दिलं की त्या व्यक्तिशः पुन्हा आता प्रत्येक महिन्याला वडिलांच्या नावानं पितृदेवता जेवू घालायची आणि 1 वर्षानं ज्या तिथला ते गेले होते तिथं वर्ष श्राद्ध करायचं. असा हा 1 वर्षाचा विधी आहे, त्याच्यातलं हे गोड जेवण. आणि या गोड जेवणाच्या प्रत्यर्थ गावाला अन्नदान घडावं, आपल्या वडिलांची आठवण गावामध्ये असावी, आपल्याकडून आपल्या वडिलांची कृतज्ञता म्हणून, त्यांच्या संगोपनातून, त्यांच्या सौजन्यातून, त्यांच्या संयोगाने जर आपला जन्म झाला तर आपल्या अंगाची कातडी काढली आणि मायबापाच्या पायात घालायला चप्पल करून दिली तर त्याचे उपकार फिटत नसतात. पण कुठंतरी अन्नदानाच्या रूपानं, कीर्तनाच्या रूपानं, भजनाच्या रूपानं त्यांना ती श्रद्धांजली तर्पण व्हावी म्हणून आपण हे उत्सव साजरे करत असतो. आता त्याच्यात एक गंमत आहे, हे तर्पण शास्त्र सांगितलेलं असताना सुद्धा 10व्याला 13व्याला गोड जेवणाला आपल्याकडे कीर्तन का करतात?
तर त्याचं सोपं उत्तर आहे, तर्पण करत असताना भरत महाराज एखाद्या वेळेला ब्राह्मण विद्वान लागतो, ब्राह्मण विद्वान नसतो, श्लोक चुकले जातात त्याचे, बरेच ब्राह्मण आहेत, मी नाव नाही ठेवत, पण ब्राह्मणाकडून कधी कधी श्लोक चुकले जातात. आणि एखादा ब्राह्मण विद्वान असेल तर आपल्याकडून त्या पिंडाला त्या वेळेला ते बोट लावलं जात नाही, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर पडतं, दोष घडतो आणि पितृदोष लागला तर घरामध्ये त्याची बाधा राहते. म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांनी अगदी सोपासा याच्यातून पार होण्याचा मार्ग सांगितला. त्याला म्हणतात आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. या जगातलं सगळं काम सिद्धीला जातं भगवंताच्या नामकथेनं. बरं का, तुम्ही आणखी बघा, भगवंताचं मंगल मंगल नाम विठ्ठलाची, अमंगलाला पवित्र करण्याची ताकद भगवत कथेमध्ये, भगवत चिंतनामध्ये. म्हणून ते असं म्हटलंय की नाही, सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, सदा नाम घोष करू हारी कथा. संतांना विकोजाचा नाम घोष करू हारी कथा, हो सदा नाम घोष करू हारी कथा. तेने सदा चित्ता समाधान, म्हणून गंगा, म्हणून दशक्रिया विधीला किंवा कुठल्याही अमंगल विधीला सदा नाम घोष करू हारी कथा, तेने सदा चित्ता समाधान. अखंड समाधान, भगवंताच्या पायाजवळची जागा प्राप्त होण्यासाठी भगवत कथन, भगवत चिंतन, तत्कथन तत्चिंतन आपण म्हणतो की नाही, ते भगवंताची कथा घडावी, चिंतन घडावं, या उद्देशनातून आपण हे कीर्तन आयोजित करत असतो. आणि त्याला आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, समाजाला अन्नदान घडावं, गावच्या उपकाराची कृतज्ञता वडिलांच्या संबंधातून करायची असते त्या मुलांनी. म्हणून या सगळ्या सरपंच आदी करून त्यांच्या बंधूंनी आपल्या वडिलांचं हे गोड जेवण या ठिकाणी आयोजित केलं. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अतिशय गोड कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. मी पण तुम्हाला अतिशय गोड कीर्तन देणार आहे. आल्यानंतर येत असताना थोडी उद्धव महाराजांची आमची चर्चा, आता परिसरामध्ये इकडे माझी कीर्तन अजून झालेली नाही. लोकांना वाटत असतं कोण साखरे महाराज, कोण अक्रूर महाराज, कुठल्या आहेत बुवा, चांगलं बोलतील का, चांगलं गातील का. जेवढं मला जमल तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. अगदी फार गोड पण तुम्हाला कळेल असं सोप्या भाषेमध्ये उत्तम चिंतन देण्याचा प्रयत्न आपण करूया. त्या निमित्ताने आपण जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे की जिवंत असताना तुकोबाराय म्हणतात आमचा शेवट गोड झाला. तर एक प्रश्न असा या अभंगामध्ये प्रवेश करत असताना, जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं बघा, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. उपजे ते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंड मरण सांगा, उपजल्या पिंड टाळ टाळ सांगा, उपजल्या पिंड मरण सांगा, उपजल्या पिंड मरण मरते उपजते सविते, मरते उपजते सविते. अतिशय गोड प्रमाण. उपजल्या पिंडा मरण सांग, पाठ आहे आपलं. जन्म म्हटलं की मृत्यू आहे, मृत्यू म्हटलं की जन्म आहे. बरं का, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजी, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडिलो आवरती भोवरा बहु थोरा ओरस्या गे. जन्म आहे की मृत्यू आहे.
मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे. जो जन्माला आलाय त्याला मरावं लागतं आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून ते आपले प्रमाण हे सगळी पाठ आहेत. मला सांगायचं काय, जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य नावाचं अंतर तुम्हाला मिळालंय, 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचं, तर आपण सगळेजण प्रत्येक वयाचा व्यक्ती इथं कीर्तनात आहे. मिळालेलं आयुष्य वायाला घालू नका. मिळालेल्या आयुष्यामध्ये जिवंतपणे तुम्हाला तुमचा शेवट गोड करता येईल का याचा प्रयत्न करा. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधनामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूप बनणं, याला म्हणतात जिवंतपणे शेवट गोड करणं. सोपी भाषा आहे महाराज. काय जिवंत, तुम्हाला महाराज जिवंतपणे करता येतं? हो, जिवंतपणे काळ परत लावता येतो. कोण म्हणतं? मला एखादं तुम्ही आणखी चिंतन करा, आणखी अभ्यास करा. या देशातल्या कुठल्या साधून काळ परत लावला नाही असा एखादा साधू दाखवा मला. या देशात जेवढे म्हणून आणि त्याला साधू म्हणा ज्यांनी काळ परत लाव. नाही तर अनंत लोकांना साधू म्हणू नका तुम्ही, कुणालाही साधू म्हणून लोकांचं अवघड झालं. कोण कुणाच्या पाया पडतोय, कोण कुणाला महाराज म्हणतोय, कोण कुणाला साधू. साधू असा नसतो. कीर्तनकार वेगळा, गायक वेगळा, वाद. साधू कोण असतो? साधू याला म्हणतात मरण माझे मरून गेले, मज केले आम्हा जन्म मरण नाही धाक, झाला इहलोकी परलोक. जन्म मृत्यू नाही महाराज. यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. सोप्यापैकी काळ त्याला बाधा करत नाही. काळ कधी कुणासाठी थांबत नाही बा. काळ कधी विचार करत नाही. साखरे महाराज लय फोकसला आला, भरत महाराज लय गोड वाजवतात, उद्धव महाराजाचा आवाज लय चालतो, वनवे महाराज कीर्तन चांगलं करतात, किंवा तुमच्यातला एखादा लय भारी गातो कैलास महाराज, ताना चांगले आणतात. असं काळ थांबत नसतो महाराज. कोविडच्या रूपानं येईल, कोविड नसला तर दुसऱ्या रूपानं येईल, डेल्टाच्या रूपाने, कुठल्या तरी रूपानं येईल. काळ तुम्हाला घेऊन जाईल. मग तुम्ही बघा, घडी घडी वाटयाची पाहे, घडी घडी वाटयाची पाहे, महाराज किती गोड प्रमाण दिलं. अगदी आपल्या विषयाला अनुसरून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ कधी कोणाचा विचार करत नाही. म्हणून कोरोना असला काय आणि कोरोना नसला काय, काळ थांबत नाही. तुम्ही कोरोनाच्या काळात एक गोष्ट शिकली असाल, तुम्हाला तुमच्याकडे सगळ्याकडेच कोरोना आहे त्यामुळे माहितच आहे. बघा, 103 वर्षाची म्हातारी भरत महाराज कोरोनातून बरी झाली बरं का. 103 वर्षाची म्हातारी सनत कुमार महाराज कोरोनातून बरी झाली आणि 33 वर्षाचा पोरगा कोरोनामुळे गेला. आमची बाप्पा महाराजांच्या बेलगावचा 33 वर्षाचा पोरगा कोरोनानं गेला आणि 103 वर्षाची म्हातारी नीट होऊन घरी आली. माझा प्रश्न आहे तुम्हाला, 33 वर्षाचा कोरोनानं गेला की काळानं नेला? नो हे तुझा हा परिवार द्रव्यदाराशन भंगूर, शरीर जायाचे ठेवणे
इथं लाल रे गोडायची काय शरीर जायाचे ठेवणे मरावं लागतं मला काळ कधी कुणासाठी थांबत नसतो विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर काळ लिहिला कशातही बदल होईल गड्या पण त्याच्यात बदल होत नाही मौत जब तुझको आवाज देगी इस घर से निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी इस घर से निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी इस बार निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है इस घर से निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है इस घर से निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है बाहर निकलना पड़ेगा वाह गोड दिलं बरं का प्रमाण सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा शब्द नीट लक्ष देऊन आहे पाठच राहू द्या पुन्हा म्हणायला सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा पाव फूलों पे रखने से पहले पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना तुझको कांटों से चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा वाह कवाली बरं का कवाली फार गोड आहे बरं का हो शिकण्यासाठी आहे की तर काळ कधी कोणासाठी थांबत नाही एक छोटंसं 2 मिनिटाचं उदाहरण देतो मी मार्मिक आहे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर कळेल जरा ऐकणारी मंडळी आहेत म्हणून सांगतो बघा नाही तर टाइमपास करून कीर्तन आता भरपूर व्हायला लागली पण हे चिंतन आहे थोडं ऐका फार गोड आहे शिकण्यासारखं आहे काळ कधी कोणासाठी थांबत नाही भरत महाराज ते आपण कधी न ऐकलेलं आहे थोडं ऐका काय झालं एकदा देवांची सभा भरली वनवे महाराज बापू आता आपल्याकडे सभा भरतात तुमच्याकडे सभा आहेत ना कार्यक्रम ज्यांचा आहे ते सरपंच आहे त्यामुळे सभा सांगण्याची काही नवल नाही माहिती सभा असतात आपल्याकडे इलेक्शन आला आमदारकी आली खासदारकी आली पंचायती आली जिल्हा परिषद इलेक्शन म्हटलं की मग सभा आल्या आता सध्या असं आहे सभेला परवानगी आहे कीर्तनाला परवानगी नाही 2025 पर्यंत बहुतेक असंच राहिली सभेला परवानगी मिळेल तुम्हाला पण कीर्तनाला मिळणार नाही बघा तुम्ही आता इथं तुम्हाला एक सांगू 10 लाख लोकात कीर्तन होऊ द्या तरी कोरोना होणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो याची 10 लाख लोक एकत्रित होत्या मी परवाच्या रात्री भरत महाराज त्या निलेश लंके आमदाराकडे कोविड सेंटरला कीर्तन केलं आमची सगळी मंडळी होती अहो तिथं मास्कच लावित नाही कोणी कोविड सेंटरला मास्कच कोणी लावित नाही तुम्ही हसताल जो डॉक्टर 3 महिन्यापासून लोकांना नीट करतो तोच मास्क लावित गंधे डॉक्टर नावे मी काही खोटं सांगत नाही तुम्ही बघा सर्च करून बघा तुम्हाला सापडेल मी त्यांना विचारलं आम्ही सगळ्यांनी की डॉक्टर तुम्हाला मास्क नाही ते म्हटले हवेतच किटाणू म्हटले आता या हवेतच संसर्ग आहे म्हटले ज्याला व्हायचा त्याला होणार ज्याला लागण व्हायची तो मारणार म्हणजे याचा अर्थ असा करू नका की तुम्ही त्याच्यातून सावधान राहायचं नाही मास्क लावायचं नाही तर लोक याचाच वेगळा अर्थ करतात महाराज म्हणजे मास्क लावू नका काढा बंद म्हणजे त्यांनी न्यावा आम्हाला टाका जेलमध्ये टाका बंद महाराज कोरोनाच्या विरोध गेला त्याचे कीर्तन बंद करा हाय ते 2-4 होते ते बंद व्हायचे नको 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 तसं म्हणजे विरुद्ध विठाला विठाला अर्थ असा की चालणारच महाराज कोरोनाच्या काळातलं सांगतो
ही काळ कधी कोणासाठी आपण सभा सांगतो सभा त्या सभा आपल्याकडे भरतात की नाही मग सभेला लोक येतात गर्दी होते आता आज आपण इथं कीर्तन ठेवलं अनंत प्रकारचे कलाकार गुणीजन वेगवेगळ्या वाहनानं आले तसे देवांची सभा भरली आता आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये 33 कोटी प्रकारचे देव आहेत बरं का 33 कोटी प्रकारचे देव एका जागेवर यायचे म्हणजे त्यांची वाहनं एकत्रित आले गणपती बाप्पाचं उंदीर शंकराचं नंदीवळ भगवान विष्णूचं गरुड आता ज्याचे त्याचे वाहनं सगळे एकत्रित आले आणि देवसभेच्या निमित्ताने एकत्रित आले सगळे देव आतमध्ये जायचे आणि त्या पशु पक्षामध्ये एक कबूतर नावाचा पक्ष आला काय 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 कबूतर नावाचा पक्ष आला होता लक्ष देऊन आहे का ते कबूतर असं होतं त्याने विचार केला म्हटलं आजचा दिवस फार चांगला आहे आजचा दिवस फार पवित्र आहे आजचा दिवस सोन्याचा आहे आज ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायला ब्रह्मलोकात जाण्याची गरज नाही शंकराचं दर्शन घ्यायला कैलासात जाण्याची गरज नाही विष्णूचं दर्शन घ्यायला क्षीरसागरामध्ये वैकुंठात जाण्याची गरज नाही आज सगळेच देव सभेच्या निमित्तानं इथं आले एक काम करू म्हटलं ज्या दरवाजातून देव आतमध्ये जाणार आहे त्या दरवाजाच्या कोपऱ्याला बसूया आणि जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घेऊया काय योग आला काय संकल्प मनामध्ये आला न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण काय योग बघा दरवाजाच्या वरच्या कोपऱ्याला कबूतर बसला फार गोड उदाहरण आहे लक्ष देऊन ऐका फार सुंदर आहे कबूतर वर बसला जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेने घ्यायला लागला आता आपल्याकडे वेळ कमी आहे सगळे देव सांगत नाही 2-4 सांगतो विष्णू भगवान गेले घेतलं दर्शन शंकर भगवान गेले घेतलं दर्शन ब्रह्मदेव गेले घेतलं दर्शन इंद्रदेव जेवढे देव जातील तेवढ्या दर्शन नजरेनं घडलं बा काय योग आला कुणीच त्याला पाहिलं नाही कुणीच त्याला टोकलं नाही कुणाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही खूप आनंदी झाला सगळ्या देवांची दर्शनं घडली म्हणला सगळ्यात शेवटी ते यमराज आले यमराज म्हटलं की काळ आणि काळ म्हटलं की माणूस घाबरतो गल्लीमध्ये एखादा कोरोना पेशंट झाला म्हणून तर लोक गल्लीतून जात नाहीत होत्या तुम्हाला अनुभव आला याचा महाराज लय विचित्र माझ्या गावात एका बाईनं पाण्याचा हापसा असतो ना हापशावर पाणी भरलं आप्पा महाराज हापशावर पाणी भरलं आणि तिला संध्याकाळी दुखायला लागलं तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याच्यावर 5 दिवस कोणी पाणीच नाही भरलं हापशावर काय महाराज पाणी कुठं काय अवस्था एका गल्लीत झाला म्हणून तर काय यम आहे महाराज तो काळ आहे तो आपल्याला घेऊन जाईल हीच भीती आपल्या मनात दुसरं काही नाही ज्यांनी सेवा केली ना ती माणसं मिली नाही बरं जी जवळ गेली ज्यांनी उचललं ज्यांनी गाडीत नेलं ती मास्क सुद्धा लावित नाही त्यांना आत्मविश्वास आहे मला काळ नेणार नाही महाराज तुम्हाला खरं सांगतो मी याच्यात पण फार शिकायला मिळालं आता ते असं यमराज आले म्हटलं काळ आला म्हटलं की कबूतर थोडंसं घाबरलं बिथरलं त्याला वाटलं राव सगळ्या देवांची दर्शन आज आपल्याला नजरेनं घडली आता हे काळ आले यांनी आपल्याकडे पाहू नये म्हणजे आपलं कल्याण झालं बुवा म्हटलं मनातच ते आलंच ते आणि काळ आले आता त्यांना थोडासा उशीर झाला होता गडबड झाल्यामुळे त्यांनी काय केलं फास्टमध्ये निघाले त्यांचं ते वाहन रेडा त्यांचा वाहन रेडा त्यांनी पार्किंग मध्ये लावला फटफट फटफट निघाले आणि जेवढ्यात ते जिथून जायचं का तिथंच नेमका त्यांचा पायात पाय अडखळला त्यांनी असं वर पाय जे कबुतराच्या मनात आलं होतं तेच घडलं नेमकं त्यांनी नेमकं वर पाहिलं त्यांनी पाहुण्याची कल्पना केली ह्यांनी पाहिलं जसं पाहिलं तसं कबूतर दिसलं पाहिलं तर कबूतर दिसलं तर 5 मिनिटं ते कबुतराकडेच पाहत राहिले बरं नुसतं टकमक पाहत राहिले बरं नुसतं पाहिलं नाही ना कबूतर पाहून ते जोरात जोरात खादा 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 हसायला लागले आणि हसून ते गेले आतमध्ये निघून ते गेले सभेला पण कबूतर थंड झालं बर्फ झालं बापरे म्हटलं हे माझ्याकडे पाहून 5 मिनिटं पाहून हसतात म्हणजे 100% मी मेलो दुसरं कामच यांचं काही नाही राव हे मला नक्की इथं मारतात मला वाचवा त्राहिमाम मला वाचवा त्राहिमाम जायचं कुणाकडं सगळे देव आतमध्ये आहेत म्हणून ते गरुडाच्या आश्रयाला गेलं गरुड महाराज तुम्ही पक्ष्यांचे राजे हो गरुड महाराज तुम्ही देवाचं वाहन मला वाचवा मला वाचवा गरुड महाराज म्हटलं एवढा कशाला घाबरतो झालं काय अहो म्हटलं दरवाजाला बसलो होतो सगळ्या देवांची दर्शनं घेत होतो सगळे देव पाहिले सगळ्यांची दर्शनं घडले काय मनामध्ये आनंद झाला आणि सगळ्यात शेवटी ते काळ आले काळ यमराज आणि माझ्याकडे पाहून खदा खदा असले तर नक्की मला मारतात मला वाचवा गरुड महाराज म्हटलं एवढं कशाला घाबरतो बस इथं मारतात ना बस माझ्या पाठीवर बस गरुडानं काय केलं त्या कबुतराला आपल्या पाठीवर बसवलं आणि गरुड महाराजांनी उड्डाण केलं आता गरुडाचं उडणं म्हणजे तासाला 50,000 किलोमीटर कीर्तन करायला लई गरज याची मिळणार नाही ते आपल्या फार गरज मार एका तासातच मार असते 50,000 किलोमीटर अंतर कापलं मोठं एक अरण्य पाहिलं पाण्याचं सरोवर पाहिलं वडाचं झाड ते बरोबर मध्यस्थी पाहिलं त्या वडाच्या झाडाला मधल्यापून त्याला सुरक्षित ठेवलं काळजी करू नको म्हटले बसायला झाड आहे त्याची सावली आहे प्यायला पाणी आहे परिसरामध्ये खायला फळं आहेत 1 तासामध्ये 50,000 किलोमीटर अंतर कापणारा मी गरुड आहे एवढ्या लांब कोणताच पठ्ठ्या तिथं येऊ शकत नाही काळजीच करू नको सभा संपली
की परत तुला न्यायला येतो आणि पुन्हा तुला तुझ्या ठिकाणी घेऊन जातो, काळजी करू नको. सुरक्षित ठेवलं बघा कबुतराला. आता कबुतराला सुरक्षित ठेवलं. गरुड महाराजांनी उड्डाण केलं, सभेला निघून आले. तोपर्यंत देवाची सभा संपलेली. जो तो आपापल्या मार्गाने आपापल्या वाहनावर बसून निघाला. तेवढ्यात यमराजा आले, त्यांना घाईच. तेवढ्यात त्या यमराजाची आणि गरुडाची भेट झाली. राम 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 राम. काय अहो म्हटलं, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून असले. म्हटलं हो, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून का असले? ते थंड झालं, घाबरलं, बर्फ झालं, पार त्याचं पाणी पाणी झालं. तुम्ही त्याच्याकडे पाहून का असले? गरुडानं यमराजाला विचारलं. तर ती काळाची देवता यमराज म्हटले, खरं सांगू तुम्हाला, मला त्याच्याकडे पाहायचं पण नव्हतं. म्हटले गरुड महाराज, म्हणजे काय झालं, चालता चालता गडबड झाल्यामुळे माझा पायात पाय अडकला. सहजच माझी नजर वर गेली. वर पाहिलं तर भिंतीला कबूतर बसलेला दिसला. सहजच त्याच्या कपाळावर माझी नजर गेली. तर विधात्यानं आजच्याच दिवशी त्याचा मृत्यू कपाळावर लिहिलेला मला दिसला. आणि तो मृत्यू इथून 50,000 किलोमीटर एक अरण्य, त्या अरण्यामध्ये एक वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाच्या समोर पाण्याचं सरोवर आहे. पाण्याच्या सरोवरासमोर वडाच्या झाडावर मधल्या बुंथ्याला कबुतराचा 1 तासानं मृत्यू मला दिसला. आणि कबूतर इथं बसलेला दिसला. मी विचार केला, कितीही ताकद लावली, कितीही उडण्याचा प्रयत्न केला, 5 जन्म जरी कबूतर उडाला, एवढ्या लांब काय कबूतर जाणार नाही आणि या झाडावर काय बसणार नाही आणि त्याचा मृत्यू काय होणार नाही. म्हणून मला त्याच्याकडे पाहून हसू आलं. हा काळाच्या तडाख्यातून वाचला, हा काळाच्या तडाख्यातून वाचला, हा काळाच्या तडाख्यातून वाचला. म्हणून मी खदा खदा हसायला लागलो. गरुड महाराजाची ट्यूब पेटली. आता कायची पेटली बरं का, 4G ज्याची मेमरी त्याला कळाला. आता ज्याच्यापेक्षा काही खालच्या दर्जाचे त्यांना जरा सांगितल्यावर कळलं. अजून तो का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, काहीला कळलं नाही अजून. आता काहीला सांगितल्यावर कळलं, काहीला कळालं. जे हुशार आहेत नेहमी कीर्तन ऐकतात त्यांना लिंक लागली त्याची बरं काय का. आता ते गरुड महाराजाला वाटलं, इतकं फास्ट उड्डाण केलं, अर्ध्याच तासात पोहोचले. तोपर्यंत ते कबूतर मरून पडलेला होता. आणि मग त्या गरुडाच्या लक्षात आलं, राव वाचला नाही, राव नेऊन घातला. जे जे लिहिले प्रारब्ध, जे जे लिहिले प्रारब्ध, शब्दच बघा. जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी. कर्म रे खाटळे ना, कर्म रे खाटळे ना. विधात्याने एकदा तुमच्या कपाळावर काळ दिला. जिथं तुम्हाला नेऊन होणारा सारखी बुद्धी, इदलाल रे गोडायची, तुमच्या बुद्धीमध्ये काळ प्रवेश करतो, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो. नाही तुम्हाला जाता आलं तर गरुडासारखं माध्यम देतो, पण नेऊन घालतो. काळ तिथं जातो, तुम्हाला मारतो. अर्थ एकच आहे, काळ कधी कोणासाठी थांबत नाही. महाराज 2:15 वाजले, कळालं, अर्धा तास गेला, याच्यात तुम्ही सांगितलं आम्हाला. हे तर आमच्या पाठाचे बघा, रोजच ऐकतो आम्ही, काळ कधी कोणासाठी थांबत नाही. सांगा महाराज, मग काळ जर कोणासाठी थांबत नाही तर तुकाराम महाराज कसं काय म्हणतात, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. मग त्यांना काळ कस काय थांबला, काय कारण, त्याचं उत्तर आहे ऐका.
काळ त्यांनी जिंकला महाराज. जगा काळ खाई आम्ही माथा दिला तूच करून शके बळ करून शके तुका म्हणे काळ आता करू न शके. तो जिंकला महाराज. ते काळ काळा जिंकून या काळा अनंत प्रमाणात बुवा काळ त्यांनी जिंकला. आपल्याकडे आता हे तुम्हाला माहितीच असेल, पण आमच्या बीड जिल्ह्यात 2 संत जन्माला आले. एक भगवान बाबा आणि दुसरे वामन भाऊ महाराज. भाग्यवान आहात आपण की त्यांच्या कुळात आपला जन्म झाला. आम्हाला भगवान बाबांची माळ म्हणजे बाबांची माळ, त्यांच्या गडाची माळ वैकुंठवासी ब्रह्मलीन भीमसिंह महाराजांनी आमच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. त्यामुळे आम्हाला अजूनही भगवानगडाच्या वारीला जावं लागतं. आमच्या जवळ आहे. आम्हाला काय 50 किलोमीटर गड आहे. एकंदरीत आम्ही ते चरित्र वाचलंय, लोकांना सांगितलंय, आजही सांगितलं. भगवान बाबा अगोदर गेले आणि ज्या तिथीला भगवान बाबांनी देव ठेवला होता त्याच तिथीच्या दिवशी वामनभाऊ महाराजांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. एक वाक्य ऐका. महाराष्ट्रात मराठवाड्यात हे 2 संत असे जन्माला आले, वामनभाऊ महाराज आणि भगवान बाबा. यांना वाचस्पती मिळाली होती. वाणीनं जे बोलायचे ते घडायचं. भरत महाराज जे बोललं ते घडून जायचं. आमच्या गावाला ते सप्त्याचा मंडप लावित होतं आणि सप्त्याचा मंडप लावताना ते मंडपाची जी झालर असते ना, झालर, ती अशी झालर आहे ना, एका किराणा दुकानदाराच्या दुकानाला पाठीला आडवी येतो आणि ते झालरने दुकान झाकायला लागलं म्हणून ते म्हटलं काढाय मंडप. नास्तिक होता, काढाय मंडप, काढाय सप्ताह बिप्ता काय नाही म्हटलं. गावात आमच्या ते बाबांचा सप्ताह, भगवान बाबांचा स्वतः त्यांनी चालू केलेलं. बाबा सप्ताहाला 8-8 दिवस पारायणाला आणि ते झालर ते काढून टाका मला ते सप्ताह. अरे म्हटलं नको बाबा, ते वामन भाऊंच्या कानावर गेलं तर आणखी अवघड होईल, भाऊ राबतील. भगवान बाबा नको 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 राहू दे. नाही 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 काढून टाका म्हणजे मंडप माझ्या दारात लावायचं नाही, माझे दुकान जागते, काढून टाका. भरत महाराज वाऱ्यासारखी बातमी ती आमच्या वामन भाऊंच्या कानावर गेली की कुणीतरी गावातला दुकानदार मंडपाची झालर आडवी येते सप्त्याची म्हणून सप्ताहातला मंडप लावू देत नाही. तर ते वामन भाऊ एवढंच म्हणले दुकानच जळल त्याच. अहो दुकान जळालं जळालं, कुळ जळालं महाराज, कुळ काहीच राहिलं नाही. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या.
तुका म्हणे खरे झाले. पण हे इथं पुढं लाल रे गोडायची संतांच्या महाराजांच्या नाही, कीर्तनकाराच्या नाही. नाही तर ते आमच्याकडे नाव नाही सांगत तुम्हाला, पण नाथापूर नावाचं गाव रामायण कथा चालू होती. महाराज रामायण सांगत होते, भर वारं सुटलं. महाराज म्हटले हो रामायण चालू आहे, काय ताकद आहे वाऱ्याची मंडपात येण्याची. 10,000-20,000 लोक बसलेले, रामायण चालू आहे, वारं सुटलंय, समोर दिसतंय. आपण काय भगवान बाबा आहेत का? आपण काय वामन भाऊ आहेत का? आपण अरे कथाकार आहेत, आपण पैसे घेतो, आपण आपल्याला नाही जमणार ते. एवढ्या थाटात म्हणले महाराज सांगणार आहे वारं काय करीत असतं. म्हटले रामायण चालू आहे. महाराज वारं आतमध्ये घुसलं, मंडप तुटला, 10 जणाला लागलं. महाराज 10-12 जण ऍडमिट झाले. तेव्हापासून महाराजाच्या रामकथाच बंद झाले. काय महाराज किती वाईट आहे. माझा सांगायचा उद्देश असा नाही तुम्ही असं म्हणून आता इथं वारं सुटलंय, मंडप घालताना दिसतोय, वरून पाऊस येतो, मी म्हणत ए थांब पावसात. शक्य आहे का महाराज? इथं लोकांचे कष्ट करणाऱ्याचे पैसे आपण मोजून घेतले. महाराज देव आपल्याला माफ करेल, शक्य आहे का? कोरोना कशामुळे आल्याचा अभ्यास करा ना जरा. तुम्ही बारीक अभ्यास करायचा. प्रत्येक मी असं आमच्यातच नाही म्हणत, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा, सगळ्या गोष्टीचा करा. 2-2 वर्षाची गोष्ट कधीच बंद पडणार नाही महाराज. ती गोष्ट बंद राहिली फार 2 वर्षाचा अभ्यास करा तुम्ही बारीक महाराज. याचा अर्थ असा आहे ते एका बोले संतांच्या इथं लाल रेकोडायची. ते वामन भाऊ महाराज होते. महाराज काय त्यांचा तो अधिकार. आजही गायकवाड जळगाव तुम्हाला साक्षीदार आहे, आमच्या बाप्पा महाराजांना माहिती. ते गावात आले धान्य मागायला गडासाठी. महाराज आमच्या तालुक्यात धान्य मागायचे बाबा पोरांसाठी, पोरं शाळेत शिकावे म्हणून. आणि ते गावातले लोक म्हणले काय खरं असतं महाराज, लोकांचं कशाला द्यायचं धान्य. ते भगवान बाबा एवढंच म्हणले तुमच्या गावाला पाऊस पडणार नाही. गेले ते निघून. महाराज बांधानं पाऊस पडायचा, पण गावात पाऊस पडत होता. 5 वर्षांनी जेवढं धान्य नेऊन दिलं तेव्हाच पाऊस पडला. महाराज ते काय आपल्यासारखं असतं का महाराज? ते त्यांचं एका बोले. ते मी याच्यासाठी सांगत होतो, काल त्यांनी जिंकलेलं आहे. भगवान बाबा गेले, सगळा समाज रडला. आणि आता त्याच वर्षी पुढच्या वर्षी त्याच तिथीला वामन भाऊ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. एकाच समाजाचे 2 साधू. आता ढस ढसा लोक रडायला लागले. 50,000 समाज तत्कालीन पुण्यामध्ये त्या हॉस्पिटलच्या समोर. डॉक्टर हैराण झाले, बापरे म्हटलं काय लोक आहेत, काय प्रेम करतात वामन भाऊवर लोक. सगळा समाज जमलेला. आणि तेवढ्याच डॉक्टरांनी घोषित केलं वामन भाऊ महाराज गेले. ऐका, ज्या तिथीला भगवान बाबा गेले होते त्याच तिथीला वामन भाऊ महाराज गेले. आता लोक रडायला लागली, समाज विचार करायला लागला. आता भगवान बाबांच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जायचं की वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर जायचं? एकाच तिथीला हो, एकाच तिथीला कशी पुण्यतिथी करणार? डॉक्टरांनी घोषित केलं, वामन भाऊ गेले. 15 मिनिटं गेले भरत महाराज, आणि 15 मिनिटांनी ते डॉक्टर सांगतात की वामन भाऊ महाराज उठून बसले. हो हो म्हटले, आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा 7 दिवसानं जातो. बरोबर 7व्या दिवशी देह ठेवला. आजही भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सप्ताह चालू होतात आणि वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला त्याचा काल असतो. बरोबर सप्ताहाचं अंतर ठेवलं. हे दोन्ही पुण्यतिथ्या तुम्हाला करता यायला पाहिजे. याला म्हणतात जगा काळ खाय किंवा जिंकून या काळा. ही सगळी प्रमाण आपण त्याच्यासाठी दिली. काळ कधी कुणासाठी थांबत नाही. महाराज कळलं आम्हाला. वयाच्या 16व्या वर्षी काळ आलता ज्ञानोबरायांना. निवृत्तीनाथ दादाने अशी 2 बोटं करून परत लावला. 2 वर्षांनी परत आला. 2 बोटं पाहिली होती ना. सोपान काकाने 2 बोटं दाखवली, परत लावला 2 वेळ. पुन्हा 18व्या वर्षी मुक्ताबाईनं परत लावला. पुन्हा 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायांनी हात दाखवला. समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवे घेतले दान. हृदयी धरून या ध्यान. समाधी बैसरा निर्वाण कथा कीर्तन करीतू. माझ्या तुकाराम महाराजांना देवाला आणि वैकुंठाला घेऊन गेला. अरे याच मराठवाड्यात पैठण नावाचं गाव आहे. 2 वेळा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी काळ परत लावला आणि नाहीच खांदेकराच्या खांद्यावर गेले. खांदेकरी नाही, बाई नाही, गाव नाही, मंदिर नाही. मग स्वतःच्या पायाने चालत टाळ मृदंगाच्या घोषामध्ये गोदावरी मातेच्या पात्रामध्ये जल समर्पित झाले. आजही पैठणला नाथ महाराजांच्या पादुका आपल्या दर्शनाला आहेत. जिवंतपणे काळ परत लावलेली हजारो उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, सांगता येतील. म्हणून जिवंतपणे काळ परत लावला म्हणण्याचा अधिकार मिळाला अभंगाचं.
देवाच्या पहिल्या चरणात शेवट तो भला माझा बहु प्रथम कारण त्याचं जगाला उडवणारा काळ. महाराज म्हणतात आम्ही त्याच्या डोक्यावरती पाय दिला. मी तुम्हाला वामन भाऊंचं भगवान बाबांचं उदाहरण दिलं. तसंच ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सगळे संत या उदाहरणामध्ये मोडतात. जिवंतपणे काळ परत लावला. महाराज आणखी एखादं उदाहरण सांगा. माझा बहु गोड झाला कुणी म्हणावं. एक उदाहरण सांगतो फार गोड आहे अतिशय मार्मिक. लगेच असं कळेल पहिलं चरण कळेल तुम्हाला तुकोबारायांचं बरं का. काय झालं आपल्याकडून आता 2 वर्षापासून दिंड्या जात नाही. कोरोनामुळे दिंड्या बंद पडल्या. नाही तर या विश्वातली वारकरी संप्रदायाची सगळ्यात महत्वाची साधना म्हणजे वारी आहे. याच्यावर आघात घातला. वाईट वाटलं. बंडातात्यांनी खूप प्रयत्न केले. महात्मा आहे बरं बंडातात्या महाराज. खरंच सांगतो गुरुवर्य बंडातात्या महाराजांना कुठल्या पक्षामध्ये कुठं टाकू नका. फार मोठा महात्मा आहे महाराज. तात्या म्हणजे काय सर्वसामान्य नाही महाराज. त्यांनी जीवनामध्ये कशाचा अंगीकार केला नाही. कुठल्या गोष्टीचा अंगीकार न करणारा तर साधू असतो ना. दुसऱ्यासाठी जगणारा तर साधू असतो ना. देवाच्या पद्धतीनं देवापर्यंत जाण्याचा मार्ग देणारा तर साधू असतो ना. दुसरा साधू कोण असतो. या कलियुगातले साधू आहेत महाराज ही माणसं. गुरु रामभाऊ महाराज राऊत गाथा आहेत ते गाथा. अरे तुकोबरांचा गाथा तयार झाला पण त्याचा अर्थ लोकांना माहितीसाठी आमचे रामभाऊ महाराज जन्माला आले. ते सार्थ गाथा आहेत. लक्षात ठेवा. राऊत महाराज संदीपान महाराज ही माणसं लहान नाहीत महाराज. फार मोठी माणसं आहे. बंडातात्यांचं कार्य महाराज किती मोठं आहे. फार अवघड लोक आहेत महाराज. महात्म्याला नाव ठेवतात. फार प्रयत्न केले हो त्यांनी वारी व्हावी. कारण का या जगातल्या सगळ्या गोष्टी आज चालू आहेत. माझ्या पंढरपूरची देवाची वारी होत नाही. वाईट वाटतं. 2 वर्षापासून भरत महाराज मला आठवतच नाही. आता आम्ही सगळे एकत्रित असतो वारीला. अशी वारी चुकलेली आठवत नाही. या 2 वर्षामध्ये खूप वाईट वाटलं महाराज. काही नका का घडेना वारीमध्ये पण फार गोड भजन घडतं हो. 1 वर्षभर जे भजन कीर्तनकार करत नाही ना तो 18 दिवसामध्ये वारीमध्ये करतो महाराज. फार गोड असतो. आपल्या परळी भागातून एक दिंडी गंगाखेड मार्गे अशी पंढरपूरला चालली होती आणि दिंडीमध्ये भजन होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम असं थोडासा विपद म्हणतात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हे रोज 1 तास करा महाराज. तेज मिळेल, अभ्यास मिळेल, नाव मिळेल, सगळं मिळेल तुम्हाला. व्यवहारातलं मिळेलच. परमार्थातलं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. काय महाराज तुका म्हणे यश कीर्ती आणि मान करीला सताना देव जोडे. करीला सताना देव जोडे. मान सगळं रोज करा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव. कधी वनवे महाराज, कधी उद्धव महाराज, कधी आमचे हे महाराज, कधी कैलास महाराज, कधी हे पलीकडले पॅन्ट शर्ट वाले महाराज, कधी काळजी 2-2, 3-3 प्रमाणे ज्यांनी ज्यांनी धरले होते ते सगळे महाराज सगळे साहेब आहेत ना. वा वा साहेब टाळ घेऊन उभे आहेत ह्याचा तर आनंद आहे आम्हाला. हे तर पाहिजे ना महाराज. वा असे एक भजनी मंडळ त्याच्यामध्ये चाललं होतं. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वचन ऐका कमलापती. वा परत माझी रंकाची विनंती कर जोडी तो कधी गाडी कर जोडी तो कधी गाडी. सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवते ओ
रंगतावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कास पीतांबर 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 आवडी निरंतर हेची आवडी निरंतर हेची धान उंच नीच काही ने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखोनिया दिंडी दिंडी तिष्ठ भाव भक्ती देखोनिया तिष्ठ भाव भक्ती देखोनिया उठा साजरा उठिले रे नारायण आनंद मुनिजन मुनिजन दिलो हे पाहता पाहता मला न पुरे धनी हे पाहता पाहता मला न पुरे धनी देखिरा देवा देखिरा जरा जोरात वाजा जोरात अशा चाली आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले मिश्र क्षेत्र पैठणला 6 वर्ष एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था रखमाजी महाराजांकडे शिकायला होतो नवले महाराजांकडे आणि आमचे बाबा पायामध्ये घुंगरं बांधायचे महाराज चांगल्या गुरुचा शिष्य आहे बरं का मी महाराज ऐका पायामध्ये घुंगरं बांधायचे बाबा आता 90 वर्षाचं वय आमच्या बाबाचं पायात घुंगरं बांधायचे गळ्यात विना घ्यायचे आणि पाट 4 वाजता नाचून काकडा करायचे आणि तो काकडा मी वाजायचो काकडा वाजवायचो मी ते 2-4 वर्ष वाजवला आणि ते महाराजांच्या चाली माझ्या कानावर पडल्या 100 चाली आहेत महाराज ते असं म्हणत राहिलो ना तू म्हणताल महाराज काय आवाज म्हणत राहा ते माझं नाही ते आमच्या गुरु महाराजांची कृपा आहे मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला असे भजन करत दिंडी चालली होती आपली 2:45 वाजले दिंडी गंगाखेड गावाला गेली आपल्याला पहिल्या चरणासाठी कथा सांगायची कुणी म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला बरं का तुम्ही फार लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला लगेच कळेल पहिलं चरण आता कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला आणि ती दिंडी निघाली गंगाखेड लागलं एक छोटीशी जनाबाई नावाची पोरगी दरवाजात उभी तिनं ती दिंडी पाहिली बापच होता आई लहानपणी निघून गेली होती वेळ कमी असल्यामुळे सगळी कथा सांगत नाही तिची माहितच आहे आपल्याला आणि ती जनाबाईनं दिंडी पाहिली आणि ती म्हटली बाबा कुठं चालली ही दिंडी अगं म्हटलं विश्वाच्या मालकाला पांडुरंगाला पाहिलं बाबा मी या दिंडीत आपण गेलं तर चालेल चालेल जाना बापानं जनाबाईची गोधडी बांधली तिला दर मजल दर कोस करत पैठणला पंढरपूरला नेलं चंद्रभागेचं स्नान झालं आंघोळ झाली ती मंदिरात बारीला लागली पहिल्यांदाच चोले महाराज आपण गेलं की आपल्याला अपेक्षा असते चला मंदिरात बारीला लागली दर्शन करत दर्शन करत दर्शन करत विश्वाच्या मालकासमोर आली विश्वाचा मालक डोळे भरून पाहिला आणि बापाकडे पाहून म्हटली बाबा हा पांडुरंग आहे हो जना हा विश्वाचा मालक आहे हो ग जना यालाच पाहायला लोक येतात हो जना बाबा आता मला दुसरं पाहण्याची इच्छा नाही मग विषय तो त्यांचा झाला नारायण यस विठाला विठाला विठाला
साहेबांचं आगमन झालं. धन्यवाद साहेब. ऐका ऐका, अशी दिंडी ती पोहोचली. मग ती जाणाबाई मंदिरातला देव तिनं पाहिला. माझ्याकडे बघा, मंदिरातला देव पाहिला आणि मागच्या बापाला म्हटले, बाबा हा पांडुरंग आहे ना? म्हटले हो. हा विश्वाचा मालक आहे? म्हटले हो. यालाच पाहायला लोक येतात वर्षी? हो. म्हटले मग बाबा आता एक काम करा, तुम्ही जा गावाला. हा पाहिला मला तुम्ही आणलं ना, आता मला दुसरं काही पाहायचं नाही. तुझा पाहता सामोरी, वा वा. दृष्टी न फिरे मागा पांडुरंगा माय बापरना हे देवा, मी तुला पाहिलं, आता मला दुसरं पाण्याचे. हे फक्त जनाबाई ना म्हणावं बरं काही नाही, तर आमच्यासारखा कीर्तनकर जातो देवाला पाहिला आणि पाहिलं कीच घराकडे येतो. जनाबाई आहे ती, तुमचं जवळ आहे तुम्हाला गंगाखेड. देव पाहिला कराड साहेब तिनं, ती बापाला म्हटली तुम्ही जा गावाला, मला यालाच पाहायचं. नाही तर आमच्यासारखे फार आहेत, महिन्याला जातात वारीला, पण देव पाहिला की घरी येते. जनाबाई आहे ती, देव पाहिला आणि बापाला म्हटली जा. नावडे जनधन माता पिता, तिनं म्हणावं ते तुम्ही जा बाबा. आता असा कोणताच बाप नाही जगातला बरं का. आता एका बापाचं गोड जेवण आहे. आमच्या सरपंचांना विचारा, आज सगळे इथं जमलेत, किती सुंदर कीर्तन चाललंय, अनंत कथा चालल्यात, एवढं गोड गायन चाललंय, पण हे सगळं पाहायला त्यांचे वडील नाही. दुःख वाटतं. ते बाप ज्याचा गेलाय त्याला विचारा महाराज. बापाचं फार प्रेम असतं महाराज मुलीवर, मुलावर. बाप असतो तो, बाप काय कुणी असतो का महाराज. फार तुकोबारांना लिहावं लागलं त्याच्यासाठी. बाप करी जोडी लेकुराची ओढी. काय शब्द आहे महाराज तुकोबारांना. आपुली कुरवंडी सांडोनिया. कुरवंडी नाम शरीर, शरीर सांडतो घासतो घामतो फक्त लेकरासाठी, दुसरं काही त्याचं सर्वस्व नाही. जगद्गुरु तुकोबारांनी त्याच्यासाठी अभंग लिहावा. तो बाप आहे महाराज. बाप जाण्याचं दुःख असतं बघा. असा कोणता बाप आहे, पोरगी म्हणते मंदिरात राहायचं, बाप जाईल तिला सोडून. बाप जायना ना महाराज. एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, पौर्णिमेचा काल्याचा केला, पोरगी ऐकत नाही. पोरगी म्हटली बाबा जा तुम्ही घरी, मला नाही यायचं बाबा. बाप म्हटला व्हिडिओस काय, राशील कुठं मंदिरात, खाशील कुठं मंदिरात. अभंगाचं पहिलं चरण कर, तुम्हाला कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला. ऐका, बाप जायला तयार नाही. 5-6 दिवस गेले, पाऊस पडला, बापाला ध्यान आला तर मला गावी जावं लागेल. पोरगी ऐकत नाही. हुशार बाप होता, हुशारच असला पाहिजे बाप. बापानं आपल्या पोरीसाठी एक हात पाहिला 5 दिवसात. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, पायामध्ये घुंगरं घेऊन एक साधू भजन करीत होता मंदिरात. त्या साधूचं नाव संत शिरोमणी नामदेव महाराज. आपल्या पोरीचा हात त्या नामदेवरायाच्या हातात दिला आणि बाप बिनधास्त गावाला निघून आला. एक ध्यानात ठेवा, मुला मुलीचे हात चांगल्याच हातात द्या. खरंच सांगतो, आमच्या माय बापाने आम्हाला जोग महाराज रूपी संस्थेच्या हातात दिलं बघा, म्हणून तुम्ही आमचं कीर्तन ऐकताय. नाही तर आमच्याकडे काय महाराज. हे भरत महाराज एवढ्या तयारीनं पखवाज वाजवतात, त्यांचा हात कुणातरी गुरुच्या चांगल्या हातात पडलाय. हे बडे महाराज सनत कुमार महाराज महाराष्ट्रभर नाव करतात, त्यांचा हात कुणाच्या तरी हातात चांगला पडलाय. ही मंडळी गातात, उद्धव महाराज, वनवे महाराज, कैलास महाराज, तुम्ही ही सगळी मंडळी आपण कुणाच्या तरी लहानपणी हात चांगल्या हातात पडलाय. सध्या हातामध्ये मोबाईल आला, हात बिघडून गेला महाराज.
त्याच्यात कोरोनाच्या काळात तर प्रत्येकाच्याच हातात आला. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता मोबाईल पाहायला लागला, वादक जे तुम्ही नाही बरं वादक वाजिता वाजिता मोबाईल पाहायला लागला. म्हणजे बघा ना तुम्ही महाराज, हे बिघडलं ना सगळं महाराज, सगळीकडे महाराज तेच आलं. तुम्ही दोष नाही त्याचा सवय लागली आपल्याला, छंद लागला. तो जर 10 मिनिटं नसेल तर माणूस जेवण करू शकत नाही. जेवताना सुद्धा मोबाईल आहे महाराज, जेवताना सुद्धा काही काही जेवता जेवता ताट उचलून गेलं तर मातीत हात घालतात, पण मोबाईल खेळतात. अहो परवाच्या दिवशी साहेब तुम्हाला खोटं वाटलं, माझ्या शेजारी एक नवरा दुसऱ्याच बाईच्या घरात गेला मोबाईल खेळता. मोबाईल खेळता खेळता बरं जाऊ द्या, त्याचं चुकलं बा, समजा तो मोबाईलच्या नादात गेला. त्या घरातल्या बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा एक नाही, ती मोबाईलच खेळत होती घरात. तिला वाटलं माझाच नवरा आला, पाण्याचा तांब्या भरून दिला, दोघं मोबाईल खेळत बसले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा घरात आला. आता ते मोबाईलच खेळत होतं, त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघालं बाहेर, अरे तुझं आहे. काय आश्चर्य झालं. इतकं नका अशा हातात हात तुमचा देऊ नका, चांगल्या हातात द्या. त्याच्यात आणखी एक सांगतो, हे भरत महाराज तयारीचं वाजवतात, सनत कुमार महाराज वाजवतात, वनवे महाराज गातात, आप्पा महाराज वाजवतात. आशांच्या हातात तुमच्या लेकराच्या हातात द्या, नाही तर ज्याला काहीच येत नाही त्याच्या संस्थेचं द्या. हे पण ध्यानात ठेवा. काहीच येत नाही महाराज, पकवाज नाही, गायन नाही, अध्यात्म नाही, चिंतन नाही, कथा नाही, काहीच नका नका नका. हा अपराध करू नका. तुमचे पोरं 5-5, 10-10 वर्ष राहतील आणि ते परत येतील, त्यांना मेंढ्या ते वरवळायला सुद्धा तुम्हाला ठेवता येणार नाही. परत सांगतो, हात चांगल्या हातात द्या. तो कुठल्याही क्षेत्रात असो, हात चांगल्या हातात द्या, फार गरजेचं आहे. जनाबाईचा हात नामदेवरायच्या हातात पडला, बाप निघून गेला, नामदेवरायने पाहिलं जे कारण जले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. आणलं घरी. नामदेवरायचं घर 14 माणसाचं. नामदेवाची घरी 14 जणे स्मरती हरी गोनाई, राजाई दोघी सासू सुना, नाम नाम जाना बापरे का. 14 माणसाचं. नारा विठा मादा गोद बंडोबा गोळेकर प्रसिद्ध गायला अभंग पाठच झाला लोकांच्या. मस्त जनाबाईचं ते नामदेवरायचं कुटुंब 10 जणी, येडी पिशी जणी नाम याची, इथपर्यंत ते 14 माणसं. त्याच्यात 15वी जनाबाई, वेळ कमी आपल्याला, आणि ती 15 जणात की 14 जणात गेली, पाठच उठली, देवाला पाहायला थांबली होती. एवढं उदाहरण लक्ष देऊन ऐका, पहिलं चरण कळलं तुम्हाला बरं का. ते सकाळीच उठली, आंघोळ केली, देवाला पाहायला निघाली. देवालाच पाहायला थांबली होती, तेवढ्यात आवाज आला, जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, दळण दळावं. लागली दळायला. 7 वाजता दळण संपलं, पुन्हा निघाली, जना अगं या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो. 10 वाजता स्वयंपाक झाला, चोले महाराज. पुन्हा निघाली, जना अगं हे भांडे धुवावे लागतात. 12 वाजले, जना अगं दुपारी गवऱ्या थापायला जावं लागतं. 4 वाजले, जना अगं संध्याकाळचं पण दळण निवडावं लागतं. 7 वाजले, जना संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागतो. 9 वाजले, जना सकाळचं दळण निवडून ठेवावं लागतं. 12 वाजले, जना झोपायलाच 12 वाजले. मंदिरात कधी जाईल? थांबली कशासाठी होती? देवाला पाहायला. वेगळंच झालं बुवा. 14 माणसाचं काम पदरामध्ये पडलं. ऐका ऐका, फार गोड आहे. 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे विठ्ठला. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे विठ्ठला. गोड गोड आहे. जात दळायची माझ्याकडे बघा, त्याच्यामध्ये दळण भरायची, हातामध्ये खुंटा घ्यायची. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे. 3 वाजता खुंटा हातामध्ये घेऊन जात्यामध्ये दळण भरायची. देवाला म्हणायची, देवा सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. रोज म्हणायची, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा, तू ये रे बा. ये गा तू माया बापा पंढरीच्या आवाज दे. तुझा विनाशी वाट शिन झाडी काया, तुझा विनाशी वाट शिन झाडी काया. ये गा तू माया बापा पंढरीच्या आवाज द्यायची. ये रे देवा मी तुझ्यासाठी थांबले. कधी तोडी रागात, कधी मारवा, कधी मालकंस, अशी वेगवेगळ्या रागात देवाला म्हणायची, तू ये तू ये तू ये. देव येत नसायचा. झोपायला 12, उठायला 3. 3च तासाची झोप मिळाली. परिणाम असा झाला,
त्या जनाबाईच्या केसामध्ये वा झाल्या. कोणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला ऐका, जनाबाईच्या केसात वा झाल्या. विश्वाच्या मालकाला काळजी पडली की आता माझ्या जनाबाईला हाका मारून थकली, माझ्याकडे यायला वेळ नाही, आणि जी 2-3 तासाची झोप मिळते त्याच्यातही तिच्या केसात वा झाल्या. ते झोप लागू देत नाही. विठ्ठलानं 2:30 वाजता वीट सोडली ऐका. 2:45 रुक्मिणीच्या महलात गेला, भारीतली साडी नेसला, कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावरती पदर घेतला आणि विठाबाई झाला. ऊ मारायला बाई लागते ना, जनाबाईला स्नान घालायला बाई लागते ना, विठाबाई झाला. ये ग विठाबाई माझे पंढरीची म्हणायची ना, ती जनाबाईचीच अभंगत बघा. हे आवाज द्यायची, विठाबाई बनू नये, आई बनू नये. आता विश्वाचा मालक विठाबाई बनून 2:45 जनाबाईच्या झोपडीवर गेला. तिची चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं, त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, तिच्या डोक्यावर पाणी घातलं, सगळे तिचे केस धुवून काढले, तरी काही वा राहिल्या. तर परळीच्या मार्केटमध्ये 10च्या 4 फण्या येतात, त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या, हरमाल 10 रुपये. 2 फण्या तयार केल्या, तिच्या केसामध्ये फणी घातली आणि विश्वाचा मालक फणीनं तिच्या वा बाजू करायला लागला. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखा आजी, हो आजी, लिखाच म्हणतात ना, लिखाच म्हणतात ना, हा लिखा राहिल्या. आता लिखा राहिल्यामुळं वो ती फणी सुद्धा फेकून दिली. आणि विश्वाच्या मालकानं या देशात ऊ मारण्याची एकच पद्धत आहे. बीडला जा, परळीला जा, नांदेडला जा, गंगाखेडला जा, नाशिकला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, कुठं जा, देशात ऊ मारण्याची एकच पद्धत. महाराज भरत महाराज आपल्याला ऊ मारायची. थोडा माईक थोडा जवळ घ्या पुढीच्या आणि असं चाटीमध्ये नख घाला, नख बरं का. आपल्याला ऊ मारायची बरोबर साधली पाहिजे बरं का. बघा तुम्ही बरोबर कळेल तुम्हाला. विश्वाच्या मालकानं बरं का असा कराड साहेब असा उजवा हात जनाबाईच्या केसात घातला, उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊ, 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 एक एक ऊ अशी बाजूला काढायचा. चांगला एकदा तिच्याकडे बघायचा, माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा, माझ्याकडे बघा, या नखावरची हू रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वा. जमले अय मारेवाडी, जमले का नाही? अशीच मारतात ना. नखदंताची करुणी फणी नाहू घाली चक्र पाणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, नाव घाली चक्र पाणी, वा वा वा, नाव घाली चक्र पाणी. विश्वाचा मालक नखदंताची करुणी फणी नाहू घाली तो चक्र पाणी. अग साजनी घाला गणी, साजनी घाला गणी. विश्वाच्या मालकानं तिच्या केसातली ऊ मारली. ऐका इथपर्यंत आपण आलो. देवानं तिच्या केसातली ऊ मारली, केसानं विचरली, स्नान घालून राहिलेली ऊ मारली. आता माझा प्रश्न आहे, एक ओवी आहे, कृष्ण कोपोनी जयाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कार. एखाद्याला भगवंतानं रागानं मारलं तर त्याचा उद्धार होतो. पुतना मारली उद्धार झाला, रावण मारला उद्धार झाला, कंस मारला उद्धार झाला. मग जनाबाईच्या केसातली ऊ भगवंतानं रागानं मारली.
तिचं जीवन सफल आहे का निष्फल आहे? सफल. हा काय वाटतं का तुम्हाला? जनाबाईच्या केसातल्या वान म्हणावं शेवट तो भला, शेवट तो, शेवट रागानं उला मारलं त्या ऊन म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणून नाही काही करता आलं तर एखाद्या साधूच्या केसातली उतरी बना. गुरुवर्य मारुती बाबा कोरेकराच्या केसातली ऊ बना. देव रागानं मारून टाकेल तर शेवट तरी गोड होईल. आपण शेवट तो भला माझा बहु जनाबाईच्या केसातल्या वान म्हणावं. काळ ज्यांनी जिंकला त्यांनी म्हणावं. बुवा कळलंय तुम्हाला? झालंय कीर्तन. आपण सगळी एवढी सुज्ञ मंडळी इथं आलात. 2020 मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना आलेला आहे. आता जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलंय. महाराष्ट्रात या 2 वर्षात काय बंद राहिलं नाही? सगळं बंद राहिलं बघा. गावातली छोटी मोठी मंदिरं बंद राहिली. कधी नव्हे तो टाळ बंद राहिला, कधी नव्हे तो विना बंद राहिला. कीर्तन बंद राहिली, गायन पखावज, एसटी, रेल्वे, कोणती गोष्ट आहे बुवा ती बंद राहिली नाही. सगळं बंद राहिलं. सगळ्यांना सुट्टी मिळाली. पण थोडं 5 मिनिटं ऐका माझं. या जगातल्या प्रत्येक माणसाला सुट्टी मिळाली महाराज कोरोनाच्या काळात. 1000 किलोमीटर फिरणारा कीर्तनकार गप घरी होता. सगळ्यांना सुट्टी होती. पण एका व्यक्तीला या देशात सुट्टी नव्हती. त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवरचा जवान. हे लक्षात ठेवा. त्याला कोरोना नाही महाराज. तो तिथं उभाच आहे. त्याला कोविड नाही. तो चीनच्या सीमेवर आहे, बांगलादेशच्या सीमेवर आहे, लंकेच्या सीमेवर आहे, पाकिस्तानच्या सीमेवर आहे. त्याला सुट्टी नाही. 2020 मध्ये मार्च महिन्यामध्ये असा एक ऋषिकेश जोंधळे नावाचा पोरगा त्याला सुट्टी मिळाली होती महाराज. 2016 साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोंधळेवाडी नावाचं गाव आहे. त्याचं ही सत्य घटना आहे का? महाराष्ट्रामध्ये अक्रूर महाराज साखरे असं नाव तुम्ही युट्यूबला टाकलं ना, माझे 40 कीर्तन आहेत. असा कोणता जिल्हा राहिला नाही तिथं माझं कीर्तन झालं नाही. फार अभिमान नाही सांगत तुम्हाला माझा, नाही तर लोकांना वाटतं महाराजांनी त्यांचंच सांगितलं. असं काही नाही. पण हे कीर्तन करत असताना असं एकही कीर्तन नाही की त्या कीर्तनात संत चरित्र सांगताना, अभंग सोडताना मी जवान सांगितलं नाही. खरंच सांगतो रे, आपल्या अंगाची कातडी काढली आणि सीमेवरच्या जवानाच्या पायात घालायला चप्पल करून दिली ना, तरी सुद्धा आपण ते फेडू शकत नाही. तो त्याला सुद्धा लेकर आहेत, त्याला सुद्धा बायका आहेत, त्याला सुद्धा घर आहे, त्याला सुद्धा संसार आहे. 3-3 वर्ष येत नाही तो. सकाळी कीर्तनाला आला तुम्ही, दुपारच्या कीर्तनाला तर कधी घरी जाईल असं झालंय आपल्याला. कधी आपले लेकर पाहू, कधी आपल्या घरात जाऊ. 3-3 वर्ष ती पोरं येत नाही. जरा आठवण काढत जा रे त्यांची, जरा त्यांच्याबद्दल बोलत जा रे, कधी त्यांच्यासाठी डोळ्यामध्ये अश्रू आणत जा रे. आता तळई नावाच्या गावाला एक मोठा झटका बसला, डोंगर कोसळला आणि 35 घरं गेली. अरे बातमी बघा रे ती तळीची. त्याच्यामध्ये एक अमोल नावाचा जवान आहे, सीमेवरती जम्मू काश्मीरला सेवा देतो आपली. त्याचा परिवार त्या गावाला राहिला होता. त्याची आई, त्याची बायको, त्याची बहीण आणि त्याचा बाप, हे 4 जण त्या ढिगाऱ्याखाली गेले. आजही तो सैनिक आला ना, नुसता त्या घराकडे पाहतोय, नुसता त्या डोंगराकडे पाहतोय.
सांगा ना मला किती दुःख आहे रे त्याच्या वाट्याला. तो तर सीमेवरती लढतोय, क्षणाक्षणाला मृत्यूशी झुंज देतोय. तो उभा आहे म्हणून तर साखरे महाराज कीर्तन करतोय. अरे तो उभा आहे म्हणून तर तुम्ही इलेक्शन लढवताय. तो उभा आहे म्हणून तर तुम्ही देशामध्ये प्रत्येक गोष्ट आनंदाने साजरी करू शकता ना. त्याचे उपकार कधी विसरू नका. सांगतो रे रोज कीर्तनात ऐका, सांगतो रोज कीर्तनात. खरंच सांगतो, वेळ कमी आहे, कुणी आता काही म्हणू नका प्लीज. फक्त एक 5 मिनिटं ऐका, झालंय माझं कीर्तन. खरंच सांगतोय तुमच्यासाठी आहे. सगळेजण आता असे जवान, त्यांना सुट्टी मिळाली होती त्या ऋषीला 2015ला. त्यानं तो व्यायाम केला, त्यानं त्या बैठका मारल्या, पळत होता, धावत होता. आणि बापानं एक दिवस विचारलं त्याला, राजा हे व्यायाम कशासाठी, हे पळणं कशासाठी? तुम्हाला माहिती आहे का असं विचारलं होतं भगतसिंहाला. भगतसिंहाला विचारलं होतं जेलरनं, ओ भगत, अरे 1 तासानं तर फासावर जायचं तुला. 1 तासानं तर 23 वर्षाचा होता भगतसिंह. फासावर जायचं राजा, 1 तासानं मरणार आहे, 1 तासानं तुला संपून जाणार आहे तुझं जीवन. व्यायाम काय करतो? कारण तो भगतसिंह व्यायाम करायचा बापू. सकाळी जेलमध्ये व्यायाम करायचा, बैठका मारायचा. जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटलं, हे भगत, अरे तासानं फासावर जायचंय, मरायचंय राजा. व्यायाम करून काय फायदा? व्यायाम जगण्यासाठी असतो राजा, व्यायाम बॉडीसाठी असतो, व्यायाम शरीरासाठी असतो. काय फायदा? भगतसिंहानं त्या जेलरला उत्तर दिलं होतं, शिकून जा घरी. हे साखरे महाराजाचं वाक्य आहे. भगतसिंह म्हटला होता, जेलर बरोबर आहे तुमचं. व्यायाम तर शरीरासाठी, शरीर तर जगण्यासाठी. माझा काय फायदा? मला तर 1 तासानं मरायचे. पण ते काय म्हटले जेलर, माझी आई, मी लहान असल्यापासून छोट्या घरामध्ये छोट्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर मंदिरातली पूजा करण्यासाठी टोपलंभर फुलं घेऊन येते. रोज टोपलंभर फुलं आणते बघा जेलर. पण त्या टोपल्यातली सगळी फुलं देवाला वाहत नाही. त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते आणि ताजं आणि स्वच्छच फुल ती तिच्या देवाला वाहते. माझ्या आईचा देव मंदिरातला आहे जेलर. हो जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे. माझा देव भारत माता आहे. आणि मग माझ्या देवासाठी जर मला जायचंय, मी असा सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज बनून कसा जाऊ? मी ताजा बनून जाणार, मी स्वच्छ बनून जाणार. असाच तो म्हणत होता ऋषी. 18व्या वर्षी बापाला, बाबा मला सीमेवरती लढायला जायचं बाबा. देवदेशान धर्माबाई प्राण घेतलं हाती. शुराई सरदार काय कुणाची भीती. बाबा मला सीमेवरती जायचंय. बाप म्हणत होता, राजा 50 एकर जमीन आहे आपल्याला. कोल्हापूरची माती आहे, लाल माती. पैलवान व्हायला येतात लोक आपल्याकडे. हे येड्या, अरे 1 एकर मध्ये 100 टन ऊस निघतो, 50 एकर मध्ये 5000 टन ऊस निघतो. येडा बिडाशे काय एवढा ऊस निघतो? किती पैसे झाले याचे? काही गरज नाही सीमेवर जाण्याची. एकुलता एक पोरगा आहे तो आमचा. नाही बाबा, जायचंय बाबा मला, जाऊ द्या. बापानं होकार दिला आणि 2017ला पोरगा सीमेवरती लढायला गेला. त्याचं नाव ध्यानात ठेवा, ऋषिकेश जोंधळे. 18व्या वर्षी गेला. 2017, 2018, 2019 आणि 2020 अशी 3 वर्ष देशासाठी लढला. आणि 2020ला मार्च महिन्यामध्ये त्याला सुट्टी मिळाली. कारण 3 वर्षापासून गावाला आला नव्हता. 3 वर्ष आईला पाहिलं नव्हतं, हे 3 वर्ष बापाला पाहिलं नव्हतं. एकच बहीण आहे त्याला, वर्षा नावाची. त्या वर्षाला सुद्धा त्यानं पाहिलं नव्हतं. बहिणीनं राखीच बांधली नव्हती. आता 3 वर्षानंतर यायचं म्हणून त्यानं गावाला पत्र पाठवलं, बाबा आईला सांगा तिचा एकुलता एक मुलगा येतोय. बहिणीला दादा सांगा माझ्या की तिचा भाऊ येतोय. घरामध्ये आनंद झाला. गावातल्या सगळ्या तरुणाला माहिती पडलं, 3 वर्षानं मित्र येणार, 3 वर्षानं मुलगा येणार, 3 वर्षानं भाऊ येणार. सगळं गाव गजबजून गेलं. आईनं घरामध्ये स्वयंपाक करायला बनवून त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. पण लगेच 2 दिवसानं मेसेज आला, बाबा कोविड-19 सारखा आजार आलाय, कोरोना आलाय, एसटी बंद आहे, रेल्वे बंद आहे, विमानं बंद आहे. बाबा मला नाही येता येणार. सगळ्यांची नाराजी झाली. 6 महिने कोरोनाचं वातावरण 2020 पासून मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यापर्यंत भयानक होतं. ऑक्टोबर महिन्यात या चोले महाराजांच्या गावाला मी पहिलं कीर्तन केलं होतं, मला आठवतं, वडवणी तालुक्यामध्ये. आणि ते कीर्तन जेव्हा झालं ते पाडव्याचा दिवस होता. मंदिरं उघडायला शासनाने परवानगी दिली. बरंच काही मोकळं झालं. लोकांना वाटलं आता कोरोना गेला. समाज आता बाजारपेठेमध्ये यायला लागला. बाजारं पुन्हा भरायला लागली. पुन्हा सुख निर्माण झालं. व्यवहारात चालायला लागले. आणि आता मिळालेली सुट्टी ज्या लोकांना मिळाली होती त्यांना पुन्हा दिवाळीला गावाकडे जाण्याची मुभा मिळाली. आणि आता दिवाळी 4 दिवसावर आली होती.
म्हणून त्यानं ती बॅग भरली होती, पेटी भरली होती. एका तंबूमध्ये तो झोपलेला होता. जम्मू काश्मीरचं खोरं होतं. रात्री आपले जवान सीमेवरती सेवा देत होते. तेवढ्यामध्ये कुठून तरी एका दहशतवाद्याचा मोठा हल्ला झाला. आपले जवान त्यांच्याशी लढताना धारातीर्थी पडायला लागले. आता त्यांचा झेंडा आपल्या सीमेवरती रोवणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि तेवढ्यामध्ये सुट्टीवर असणारे जे 2-4 जवान त्यांनी अंगामध्ये कपडे घातले, हातामध्ये बंदुकी घेतल्या आणि सुट्टीवर असताना सुद्धा सीमेची सेवा द्यायला लागले. लढत होते. आता आपल्या झेंड्याचे पुढे गेले होते. सीमारेषा ओलांडली होती. दहशतवादी खतम केले होते. पण पलीकडून जे झाडाच्या आडुंगी 2 छुपा रुस्तम दहशतवादी दिसले नाही. आणि त्या 2 गोळ्या त्या दहशतवाद्याच्या सपसप करत सुट्टी मिळालेल्या ऋषिकेश जोंधळेच्या छातीमध्ये गेल्या. आणि तो ऋषिकेश जमिनीला पडला. मातीला मुजरा केला. आनंदानं तो पोरगा देशासाठी निघून गेला. दिल दिया है जान. देशासाठी पोरगा निघून गेला. चांगलं गाणं आहे, खूप गाजलेलं आहे, आपल्या या विषयासाठीच आहे, पण वेळ आहे. ऐका, देशासाठी पोरगा जमिनीला पडला, मातीला मुजरा करून निघून गेला. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. साहेबांनी सांगितलं तसं देशासाठी पोरगा पडला, मातीला मुजरा करून निघून गेला. आता ऐका ना, गावामध्ये मात्र पोरगा येणार म्हणून गावातल्या लोकांनी त्याची मिरवणूक काढवण्याचं ठरलं होतं. फाट्यावरून त्याची मिरवणूक काढायची. आपला मालेवाडीचा जसा फाटा आहे ना, तिथून त्याची मिरवणूक काढायची. 25 तोफा लावायच्या, त्याला रथामध्ये बसवायचं. आईनं घरामध्ये गोडधोड करायला सुरुवात केली होती. बापानं सगळ्या गावाला अवतरण दिलं होतं. माझा मुलगा येणार, अजून कुणालाच बातमी माहिती नव्हती. अरे तसाच तो पोरगा भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळला. विमानानं ते विमान पुण्याला आलं. पुण्यातून ते गाडीमध्ये घातलं आणि ती गाडी आता जिथून त्याची रथयात्रा निघायची होती ना, तिथपर्यंत येऊन पोहोचली. ऐका रे, जिथून त्याची रथयात्रा काढायची होती तिथून त्याची अंतयात्रा निघाली. बापानं देशाचा झेंडा सरकवला. 20 वर्षाचा एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शियेवरती पाहिला आणि बाप ढसा रडायला लागला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाप जमिनीला पडला होता. बाप रडत होता. दगडाच्या हृदयाचा बाप दाह मोकलून रडत होता. आईला तर बेशुद्ध आली होती. वर्षा नावाची बहीण 2 वर्षापासून भावाला राखी बांधायची म्हणून चांदीची राखी बनवून धावत होती. सगळ्या गावानं तिला पकडलं होतं. नाही ग ताई, आता त्या हाताला तुला राखी बांधता येणार नाही. असा तरणा बाण पोरगा देशासाठी कोरोनाच्या काळात मुजरा करून निघून गेला. सगळे पेपर माझ्याकडे त्या दिवशीचे आहेत, मला ते कथा माहिती आहेत. आजही तुम्ही त्याच्या गावाला गेलात ना, तर त्याला जर विचारलं ना, बाबा तुम्हाला आता मुलगा नाही, तुमचा मुलगा देशासाठी गेला, तर तो पोरगा, तो बाप सांगतो, बाबा माझा पोरगा देशासाठी गेला म्हणून तर सांगतो माझ्या मुलाचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कुछ यादवने भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवार, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. एक तास जर तुम्हाला जवान सांगायला लागलो तर सगळे तुम्ही ढसाढसा रडाल. तुम्हाला महाराज का सांगता तुम्ही? अरे प्रत्येक जवानासाठी आपण म्हटलं पाहिजे, शेवट तो भला माझा बहु. आपल्यासाठी मरतोय ना तो, आपल्यासाठी छातीवर गोळ्या झेलतोय ना, त्यानं म्हणावं जिवंतपणी माझा शेवट गोड झाला, मी देशासाठी प्राण दिला. भगतसिंहानं म्हणावं, छत्रपती शिवबानं म्हणावं, अरे माझ्या शिवानागानं म्हणावं, माझ्या तानाजीनं म्हणावं, माझ्या सगळ्या शूरवीरांनी म्हणावं, मी देशासाठी गेलोय ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्या कैलासवासी वैजनाथ भाऊंचं एक गोड जेवण आहे. आजच्या दिवशी 3 वाजलेत.
संपलं कीर्तन माझं. भगवान आपल्या हातामध्ये 2 पिशव्या देत असतो बघा. त्या पिशव्या चांगल्या भरायच्या असतात. खरंच सांगतो रे, पिशव्या चांगल्या भरा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बंदर पिशवी चांगली भरा. पिशवी भरली माझ्या शिवाय नावानं. राज तुमचे कपडे मला द्या. राज मी नावी समाजाचा आहे. राज द्या तुमचे कपडे मला, द्या तुमचा मुकुट मला, द्या तुमची शाल, द्या तुमची ढाल, द्या तुमची तलवार. राज मी बसतो राज या पालखीत. राज तुम्ही जा निघून. राज मी मरतो तुमच्यासाठी. काय पिशवी आहे? अरे काय पिशवी आहे माझ्या जनाबाईची अखंड भजन. काय पिशवी आहे माझ्या तुकोबांची लोकांसाठी गाथा. काय पिशवी आहे माझ्या ज्ञानोबरांची लोकांसाठी ज्ञानेश्वरी. काय पिशवी आमच्या मुंडे साहेबांची. काय पिशवी भरली महाराज. संघर्ष योद्धा. अरे या समाजासाठी, या बीड जिल्ह्यासाठी. आपल्या जिल्ह्याचं नाव जर कोणी मोठं केलं ना महाराज, गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं महाराज. आज साहेबांची फार गरज होती महाराज, फार गरज होती. साहेब गेले, फार दुःख झालं समाजाला. असे काय कुठल्या एका समाजाचे नाहीत ते. बीड जिल्ह्यात मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण सगळ्या समाजाला दुःखच झालं महाराज. पुढे गेला असता जिल्हा आपला. अरे आता ते मुख्यमंत्री असते महाराज. आता फक्त तेच मुख्यमंत्री असते. खरंच सांगतो तुम्हाला, एवढा मोठा संघर्ष योद्धा. अरे म्हणजे आमच्या गेवरायला साहेबांनी सायकलीवर महाराज भाजपचा प्रचार केला, चिठ्ठ्या लावल्या महाराज. अजूनही ते फोटो पाहायला मिळतात. अर्थ आहे की महाराज, ह्या माणसं म्हणू शकतात की आमचा शेवट गोड झाला, आम्ही दुसऱ्यासाठी जगलो. खरंच सांगतो रे, असं काहीतरी जगा. तसं आज आपल्या वैजनाथ दादांचं गोड जीवन आहे. त्यांनी सुद्धा पिशव्या भरल्या होत्या. ऐका ना, पिशव्या चांगल्या भरा बरं. कुणाची टोपी कुणाच्या डोक्यात, आणि त्याची टोपी आपल्या डोक्यात नका भरू. काय नाही, कोरोनाने शिकवलं आपल्याला महाराज. 10,000 कोटी रुपये होते रे त्या ठाण्याच्या नगरपालिकेत नगरसेवक. 10,000 कोटी ठेवायला जागा नव्हती महाराज. ती पैसे फेकून मेली महाराज, पण वाचू शकले नाही. शिकायला मिळालं आपल्याला. अनंत घटना आपण पाहिल्या. काय तुमच्या पिशवीमध्ये सत्कर्म भरा. अरे एखाद्या गरीब मुलीचं लग्न तुमच्या पिशवीमध्ये भरा. एखाद्या गावातल्या मंदिराचं बांधकाम तुमच्या पिशवीमध्ये भरा. एखाद्या अनाथ मुलाचं शिक्षण तुमच्या पिशवीमध्ये भरा. सांगतो रे, गावातलं भजन तुमच्या पिशवीमध्ये भरा. अन्नदान भरा, काहीतरी भरा. गड्या गायीची सेवा पिशवीमध्ये भरा. पिशव्या त्याच्यासाठी मिळाल्यात ना. अशा पिशव्या तुम्हाला काय होतं, या पिशव्या चेक होतात महाराज. पिशव्या चेक होतात. अशा रांग लागलेली असते. यमराज असा दंड आडवा करून पिशव्या चेक करतो. आणि त्या रांगेमध्ये आजच्या दिवशी ऐका ना, गोड जेवणाच्या टायमिंगला 2 पिशव्या घेऊन कैलासवासी वैजनाथ बाबा 2 पिशव्या घेऊन उभे होते. सरपंच 2 तासापासून चालला होता कार्यक्रम ना. उजव्या हातातली पिशवी पाहिली यमराजानं तर आतापर्यंत कुणाचीच निघाली नाही. असे त्यांचे संस्कारजन्य मुलं, दुसऱ्यासाठी जगणारी, गावच्या विकासासाठी जगणारी मुलं त्या पिशवीतून बाहेर पडली. आता डाव्या हातातल्या पिशवीत काहीतरी दुष्कर्म निघेल. सगळ्यांच्या प्रमाणे यांना अलीकडच्या कुंडात लोटून देईल. पण ज्यावेळेला डाव्या हातातली पिशवी उघडली गेली तर डाव्या हातातल्या पिशवीमध्ये ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, भगवान बाबा, जनाबाई या सगळ्या संतांची चरित्र त्या पिशवीतून बाहेर पडली. जी 2-2.5 तासापासून तुम्ही ऐकताय तेही प्राणा परवते. आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. देवाचं नाही तर संताचं चरित्र पिशवीतून बाहेर पडलं. यमराजाचा दंड खाली पडला. लालबुंद प्रकाशामध्ये या क्षणाला तुमच्या वैजनाथ बाबाला देवाच्या पायाजवळ जागा मिळाली. आणि त्यांनी हात वर करून या सगळ्या बदनी परिवाराला, त्यांच्या मुला मुलींना भरपूर आशीर्वाद दिला. कर्म धर्म तुम्हा असावी, कर्म धर्म तुम्हा हातवर करून आशीर्वाद देत असते. तुमच्या वडिलांचा आशीर्वाद या कुटुंबाला मिळाला असेल. ह्या मुलांना आशीर्वाद. माझ्यासाठी कीर्तन, माझ्यासाठी भजन, माझ्यासाठी अन्नदान. कोविडच्या काळामध्ये सुद्धा भजन करताय. मला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी म्हणून गोड जेवण करताय. भरपूर आशीर्वाद तुम्हाला घ्या. आशीर्वाद मिळतोय, ऐका. आशीर्वाद घ्या माझे वचन वचन हे
आशीर्वाद आहे या मुलांना ऐका हात वर करून वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला असेल तो आशीर्वाद तुम्हाला मिळाला आणि तुमच्या रूपाने त्यांचा आज शेवट गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला विठोबा रखुबा जाता जाता पुन्हा एक विनंती करतो की आज हे कीर्तन घडत असताना बापाचं कीर्तन आहे अनंत कथा सांगितल्या जनाबाई ज्ञानोबा भगवान बाबा किती किती 3:15 वाजले 1:15 आपल्याला सुरुवात थोडीशी मला यायला उशीर झाल्यामुळे 3:15 वाजले हे कीर्तन घरी घेऊन जा जाता जाता एक विनंती करतो बाप गेलाय बघा या कुटुंबाचा आपल्याला बाप घरी जिवंत आहे आता त्याला उठता येत नसेल ना तर हाताने उठवा त्याला जेवता येत नसेल ना तर हाताने जेवू घाला खरंच सांगतो फार उपकार आहेत त्याचे आपल्यावरती की कोण करतं उपकार आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्याने 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार वाजा थोर तुझे उपकार असोनी माझा स्वभाव व्यर्थ परी मी लाडके तुझे आईच्या कविता भरपूर आहेत युट्यूबला साखरे महाराज नाव टाकलं का किती कीर्तन आहे तुम्हाला ऐकायला चला जाऊ द्या बाप आपल्यासाठी खूप कष्टाने घडवत असतो 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र राजे धरणारा बाप कधी विसरू नका अरे परळीच्या मोंड्यामध्ये 1 क्विंटलचं पोतं होतं रे 50 क्विंटलची ट्रक खाली केली तुमच्या माझ्या बापानं 1 क्विंटलचं पोतं असे 50 क्विंटलची ट्रक खाली करताना दमला घामला पण कधी रडला नाही कारण तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणली टी शर्ट आणला इंग्लिश मीडियमला तुम्हाला मला शाळेला घातलं तुम्हाला मला महाराज वकील सरपंच बनवलं रे आपल्या बापानं आपला बाप भजन करत होता आपला बाप आपल्यासाठी आई बाप फार महत्वाचे असतात ना त्याला उठता येत नसेल तर जिवंतपणे हाताने उठवा त्याला जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला आता गुडघे त्याचे काम करत नाही चालता येत नाही हाताला धरून चालवा अरे गेल्यानंतर 5 लाख 2 लाख 1 लाख 50,000 10,000 खर्च करण्याची गरज नाही रे जिवंतपणे जर तुमचे हे 2 हात तुमच्या जिवंत माय बापाची सेवा करत असतील ना त्याची थुंकी झेलत असतील ना त्याची जर उडबस करत असतील ना तर खरंच सांगतो या 2 हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज नाही एवढा पैसा तुम्हाला मिळेल एवढा मान तुम्हाला मिळेल पांडुरंग फार लोकांनी शिकवला पण पांडुरंगाला विटेवरती उभा करणारा पुंडलिक मात्र आपण कमी पडलो शिकायला पुंडलिकाची गरज आहे बघा पुंडलिकानं पांडुरंग विटेवरती उभा केला तो माय बापाच्या सेवेनं अशी ही बापाची सेवा सरपंचाच्या घरामध्ये आहे खरंच कधी 3:15 वाजले तुम्ही रडलात तुम्ही त्या कथेमध्ये गेलात तुम्ही जनाबाई झालात तुम्ही सैनिक झालात असं वाटतंय संपूर्ण हे कीर्तन म्हणून खरंच आता एक पण वेळ राहते त्याला पण अगदी सगळ्यांना हे घरी घेऊन जा माझं श्रावण आला दशरथानं बाण मारल्यानंतर दशरथ राजाला आईचा श्राप नाहीये तो बापाचा श्राप आहे आम्हा सिद्धी झाले पुत्र दुःख परी तू पावसी पुत्र शोक राजा 4 मुलं असतील तुला पण अंत समयाला तुझ्या जवळ एकही नसेल हा बापाचा श्राप असतो बापाचा श्राप जीवनात कधी घेऊ नका बापाची जिवंतपणे सेवा करा आणि गेल्यावरही असं गोड जेवण करा खरंच धन्यवाद आहे या परिवाराला खरंच असा सरपंच आपल्या गावाला मिळालाय जो बापाचं पूजन करतो ना तो नक्कीच गावाचा विकास करत असतो ज्ञानेश्वर माऊली
तुका म्हणे बाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे बाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे बाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी वाणी तुका म्हणे वाणी Rama